विकृतीवर बोलावंच लागेल, अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही. रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर टीका केली आहे. जैन समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. सोमवारपासून उपोषणाला बसणार असल्याचं धंगेकरांनी सांगितलं. गतिमान सरकार म्हणतो आपण, गतिमान भूखंड व्यवहार, ह्या गतिमान भूखंड व्यवहारामध्ये मुरली मोहोळांचे हस्तक आणि मुरली मोहोळांचे असलेले आशीर्वाद, ह्याच्यामुळं ज्या स्पीडने तो व्यवहार झाला त्या स्पीडने एका तासात सगळे एकत्र बोलून एक डीड केलं तर हा विषय संपवून परत संचालक मंडळाला जागा मिळते. जैन समाजाचं मंदिर जे घाण ठेवलं आहे, जो डाग लागलेला आहे, हा डाग पुसला जाईल. मुरली मोहोळ आणि माझे काय बांधायला बांधणं आहे, वैयक्तिक भांडण आहे, पण विकृतीवर मला बोलावंच लागेल आणि विकृतीवर जर नाही बोललं तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. तर रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान मोदी यांनाही पत्र लिहिलंय. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे केली आहे. 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या उपाशी राहायचे दिवस नाहीत. वय वर्ष 54 झाले आणि त्यामुळे आता उपाशी राहून लढाई लढता येणार नाही, खाऊन लढावं लागणार आहे. पण ह्याच्यामध्ये बघा, हा भारतीय जनता पार्टी रवी धंगेकर युद्ध नाही, पण जे लाभार्थी लोक आहेत ते आज रस्त्यावर येताना दिसत आहेत. अनेक लाभार्थी रस्त्यावर फिरत आहेत. आता त्याच्यावर मी बोलणार नाही. मी कालच सांगितलं की मी फक्त जैन मंदिर आणि रवी धंगेकर, जोपर्यंत जैन मंदिरची सुटका होत नाही आणि जो बिल्डरांच्या जाळ्यात अडकून पडलेला आहे आणि ज्यांनी त्याला सपोर्ट केला ते मुरलीधर मोहोळ आणि यांच्यावर मी बोलणार आहे.